आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी हलचल पाहायला मिळाली। निलेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला असून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबर पर्यंत युती टिकेल असे सूचक विधान केल्याने चर्चा रंगल्या आहेत। त्यांनी 2 तारखेनंतर राणेंना उत्तर देण्याचे संकेतही दिले आहेत। दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी युती हवी की नको हे तुम्ही ठरवा असा थेट इशारा देत महायुतीतले मतभेद आणखी स्पष्ट केले आहेत। राज्यातील नगर परिषद व नगरपंचायती निवडणुकांसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झाला आहे। 1.7 कोटी मतदारांसाठी 13,355 मतदान केंद्रे तयार असून 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। मतमोजणी 3 डिसेंबरला सुरू होईल। दरम्यान 6 प्रभागांमधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। धाराशिवच्या 3 प्रभागांमध्ये न्यायालयीन आदेश न मिळाल्याने मतदान थांबवण्यात आले, तर पिंपळनेर, मनमाड आणि गेवराई येथे उमेदवारांच्या मृत्यूमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात दिली आहे। 40 नगर परिषद आणि 17 नगर पंचायतीवर याचा परिणाम होऊ शकतो व निवडणुका रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बेनवाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोगस जन्ममृत्यू दाखल्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे। संशयास्पद दाखले तात्काळ रद्द करून संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची आदेशाची जगभरात खळबळ निर्माण झाली आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।